तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मागील वर्षी पोलीस भरती झालेले इतिहासावरती आधारित वन लाईनर प्रश्न. तर मित्रांनो, तुमच्या येथील प्रश्न किती बरोबर येतात ते नक्की पहा. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण का बेसिकच प्रश्न तुम्ही चुकत असतील तर तुमचे अवघड प्रश्न बरोबर कसे येतील. कारण का मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क महत्वाचा असतो. कारण का जे प्रश्न सगळ्यांना येतात त्या प्रश्न तुमचं उत्तर चुकलं तर तुम्ही मेरिटमधनं बाहेर आहे मित्रांनो. तर सर्वांना जे प्रश्न उत्तर येत नाही आणि तुम्हाला येत नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, पण जे प्रश्न उत्तर सोपे असतात ते तुमचं उत्तर चुकलं तर तुम्ही कधीच पोलीस होऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, बेसिक पक्का वगैरे करा. बेस पक्का असेल तर कुठलीही गोष्ट मित्रांनो आपल्याला शक्य असते. तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिका या देशातून केलेली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह व गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चळवळ कोणी केली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो खेडा, गुजरात राज्यामध्ये. मित्रांनो, गुजरातमधील खेडा या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग येथील सभेवर अमानुष गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी कोण? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो जनरल डायर. तर 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग येथील सभेवर अमानुष गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी हा जनरल डायर हा होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी आपली सर ही पदवी ब्रिटिश सरकारला परत केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणते कमिशन नेमले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो हंटर कमिशन. जालियनवाला बाग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने हंटर हे कमिशन नेमलेले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रॉबर्ट कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो काळा कायदा. तर रॉबर्ट कायदा हा काळा कायदा या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजींनी जन्म कोणत्या साली गुजरात मधील पोरबंदर येथे झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 2 ऑक्टोबर 1869. तर महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर या गावी झालेला आहे. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी. तर खिलाफत चळवळीचे अध्यक्ष हे महात्मा गांधी हे होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1920 साली सुरू केलेली असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे स्थगिती केली गेली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशात चौराचौरी येथील दंगल झाल्यामुळे 1920 साली सुरू केलेली असहकार चळवळ स्थगित केली गेली. कोणत्या घटनेमुळे मित्रांनो? उत्तर प्रदेशामध्ये चौराचौरी येथील दंगल झाल्यामुळे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे कोणत्या पक्षाची स्थापना केली?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वराज्य पक्ष. तर चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य या पक्षाची स्थापना केली गेली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, पुणे जिल्ह्यात झालेल्या मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सेनापती बापट. तर पुणे जिल्ह्यात झालेल्या मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, गुजरातमधील बरडोली येथील सत्याग्रहाच्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. तर गुजरातमधील बरडोली येथील सत्याग्रहाच्या लढ्याचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे आयटक ते पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपत राय होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सायमन कमिशन वर भारतीयांनी बहिष्कार टाकण्याचे प्रमुख कारण काय होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो त्या कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता. तर मित्रांनो सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्याचे प्रमुख कारण हे होते की त्या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. तर लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व हे लाला लजपत राय यांनी केलेले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. तर 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, 1929च्या लाहोर अधिवेशनात कोणता ठराव मांडण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पूर्ण स्वराज्याचा. तर 1929च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणाला पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. तर लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय. तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपत राय हे होते. तर 1930 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या शहरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा पुकारण्यात आला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर तुमचा पोलीस भरतीचा सर्व सिलेबस कव्हर झाला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 100% येणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी स्थापन केलेली संघटना कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो खुदाई खिदमतगार किंवा लाल डगलेवाले. तर खान अब्दुल गफार खान यांनी म्हणजेच सरहद्द गांधी यांनी खुदाई खिदमतगार किंवा लाल डगलेवाले ही संघटना स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो,
भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड डलहौसी. तर भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना ही लॉर्ड डलहौसी यांनी केलेली होती. तर मित्रांनो हे होते पोलीस भरतीवरती आधारित PYQ प्रश्न. तर हे मित्रांनो बेसिक प्रश्न होते. तर मित्रांनो तुमचे प्रश्न तोंड पाठच असले पाहिजेत, तेव्हा तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. कारण का हे पोलीस भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत आपण PYQ आणि वन लाईनर प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणणार आहोत. तर भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.